सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी इयत्ता 6वी। आज आपण होळी आली होळी या कवितेचा दुसरा भाग शिकणार आहोत। परंतु या कवितेचा दुसरा भाग शिकण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये होळी आली होळी ही जी कविता शिकलो आहोत तिची आपण थोडक्यात उजळणी करूया। होळी आली होळी खावी पुरणाची पोळी। होळी आली होळी खावी पुरणाची पोळी। झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका। झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका। मित्रांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे। आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणही साजरे केले जातात। यातीलच एक सण आहे होळी। हा जो सण आहे आपल्या भारत देशात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। आपल्या देशात अनेक जाती धर्माचे पंथाचे जे लोक राहतात, परंतु हे सर्व एकत्र येऊन हे सगळे सण अतिशय गुण्यागोविंदाने साजरे करीत असतात। या सणांमध्ये प्रत्येक घरामध्ये काही ना काही गोड खाद्य असे बनविले जाते। परंतु आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी हा स्पेशल असा पदार्थ खाद्यपदार्थ बनविला जातो आणि महाराष्ट्रात ही होळी साजरी केली जाते। परंतु आपण पुरणपोळी खाऊन होळी साजरी करावी, पण जी होळी साजरी करण्यासाठी आपण जे झाडाच्या फांद्या एकत्र जमा करून होळीच्या खड्ड्यात जमा करून जी साजरी करतो, तशी होळी साजरी न करता, झाडे फांद्या न तोडता आपल्या परिसरातील जो केर कचरा आहे तो त्या खड्ड्यात टाकावा आणि होळी साजरी करावी, असे कवीचे म्हणणे आहे। जेणे आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ होतो आणि झाडे फांद्या न तोडल्यामुळे निसर्गही सुरक्षित राहतो। होळी आली होळी भरा सद्गुणांची झोळी। होळी आली होळी भरा सद्गुणांची झोळी। अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी। अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात खूप असे वाईट चालीरीती आहेत। वाईट रूढी प्रथा जे परंपरेने चालत आलेल्या प्रथा म्हणजेच पद्धती आपल्या देशामध्ये आहेत। परंतु या प्रथेंमुळे समाजावरती खूप अन्याय होतो, लोकांचे खूप नुकसान होते। म्हणून कवीला असे वाटते, होळीमध्ये आपण जसे लाकडं जाळतो तसेच ह्या ज्या चालीरीती आहेत, ह्या रूढी आहेत, ज्या प्रथा आहेत, ज्याने समाजाचे नुकसान होते, त्यांची एक मोळी बांधावी। मोळी म्हणजे एक बंच असा बांधावा आणि तो त्या होळीमध्ये पेटून टाकावा आणि सगळ्यांनी अतिशय आनंदाने एकत्रित राहावे। म्हणून कवी म्हणतात, फक्त आणि फक्त चांगल्या गुणांची झोळी भरावी। आपल्याकडे फक्त आपण चांगले गुणच घ्यावे आणि वाईट गुणांना, ज्या वाईट सवयी आहेत, वाईट पद्धती आहेत, सर्व वाईट गोष्टी होळीमध्ये जाळून टाकावे आणि फक्त
चांगले गुण आपल्याकडे आपण ठेवले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचा दुसरा भाग शिकूया. होळी आली होळी ठेवू पर्यावरणाचे भान. होळी आली होळी ठेवू पर्यावरणाचे भान. नका तोडू वृक्षराजी घ्यावी आज अशी आन. नका तोडू वृक्षराजी घ्यावी आज अशी आन. होळी आली होळी पळून गेली दूर थंडी. होळी आली होळी पळून गेली दूर थंडी. ऊन आता लागले वाढू काढा कपाटातून बंडी. ऊन आता लागले वाढू काढा कपाटातून बंडी. होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील. होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील. निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील. निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील. होळी आली होळी ठेवू पर्यावरणाचे भान. नका तोडू वृक्षराजी घ्यावी आज अशी आन. विद्यार्थी मित्रांनो, वृक्षराजी म्हणजे झाडांचा समूह. कवी म्हणतात, होळीच्या दिवशी आपण पर्यावरणाचे भान ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहतो पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे आणि याला जबाबदार आहे फक्त माणूस. माणूस हा वृक्षतोड करीत आहे. वृक्षतोड केल्यामुळे पाऊस कमी होत आहे आणि पाऊस कमी पडल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत नाही. सर्व संतुलन जे पर्यावरणाचे आहे ते मात्र बिघडत चालले आहे. म्हणून आज आपण मात्र एक शपथ घ्यायची. ह्या होळीच्या निमित्ताने आपण एक शपथ घेऊया की झाडे तोडू नये. तर या दिवशी आपण एक तरी झाड सर्वांनी लावले पाहिजे. झाडे लावल्यामुळे पाऊस पडेल, नदी नाले भरून वाहतील, आपली धरणी माता हिरवीगार होईल आणि त्यामुळे या होळीच्या निमित्ताने आपण एक शपथ घेतली पाहिजे. आन आन म्हणजे शपथ. शपथ आपण घेतली पाहिजे की आपण वृक्षतोड करणार नाही. पर्यावरणाचं संतुलन बिघडू देणार नाही. होळी आली होळी पळून गेली दूर थंडी. ऊन आता लागले वाढू काढा कपाटातून बंडी. विद्यार्थी मित्रांनो, होळीचा हा सण मार्च महिन्यात येतो. होळी आली की थंडी पळून जाते. म्हणजेच होळी हा सण मार्च महिन्यामध्ये येतो, तर मार्च महिन्यात ऊन हळूहळू वाढत जाते आणि थंडी जी आहे ती कमी कमी होत जाते. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये असलेली कडाक्याची थंडी ही निघून जाते आणि मार्च महिन्यात मात्र ऊन हळूहळू वाढत जाते. उष्णता वाढू लागते. या उष्णतेच्या दिवसांमध्ये आपण सुती कपडे वापरतो, कॉटनचे कपडे वापरतो, बरोबर. मग हिवाळ्यामध्ये जे आपण स्वेटर, थंडीमध्ये उष्ण कपडे घालत असतो ते मात्र बाजूला सारून आपल्या कपाटामध्ये ठेवलेले सुतीचे जे कपडे आहेत ते मात्र आपण बाहेर काढतो. बंडी म्हणजे एक प्रकारचे वस्त्र, कमरेपर्यंतचा अंगारखा. विद्यार्थी मित्रांनो,
उष्णतेमध्ये आपण जे कपडे वापरतो ते कपडे कपाटातून बाहेर काढा आणि ते आता आपण वापरूया, कारण उष्णता वाढत चालली आहे आणि थंडी मात्र पळून गेली आहे. होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील, निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील. विद्यार्थी मित्रांनो, कवी म्हणतात होळीचा सण जो आहे हा परंपरेने चालत आलेल्या प्रथेनुसार साजरा न करता आपण जर झाडे फांद्या न तोडता आपल्या परिसरामधील केर कचरा सगळा जमा करून खड्ड्यात टाकूया आणि त्याचबरोबर या होळीच्या दिवशी चांगल्या गुणांची सद्गुणांची आपण मात्र झोळी भरूया. या अनिष्ट रूढी प्रथा ज्या पद्धती आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या सोडून देऊन चांगल्या गुणांची आपण मात्र मोळी बांधूया. पर्यावरणाचे भान ठेवूया आणि वृक्ष न तोडण्याची शपथ घेऊया. अशा पद्धतीने जर हा सण आपण साजरा करत राहिलो तर खरोखरच विद्यार्थ्यांनो, आपल्या घरी हा निसर्ग राजा स्वतः पाणी भरेल. म्हणजेच हा निसर्ग राजा जो आहे तो आपली साथ देईल, आपल्याला साथ देईल. आपला निसर्ग आपल्याबरोबर सोबत राहिला, आपल्याला मदत करेल. कारण जर आपण निसर्गाची सोबत केली नाही तर तो सुद्धा आपल्याला मदत करणार नाही. आपण निसर्गाचं भान ठेवलं, त्याची काळजी घेतली तर हा निसर्ग राजा आपल्याला देखील नक्की मदत करेल आणि प्रदूषण होणार नाही. या शुद्ध वातावरणामुळे आपलं जीवन मात्र समृद्ध होईल. म्हणून आपण पर्यावरणाचं भान ठेवलं पाहिजे, त्याचे रक्षण केले पाहिजे. आपण निसर्गाची साथ दिली तर निसर्ग राजा आपली साथ देईल. विद्यार्थ्यांनो, शब्दार्थ लिहून घ्या. सद्गुण म्हणजे चांगले गुण. सद्गुण चांगले गुण. अनिष्ट म्हणजे वाईट. अनिष्ट म्हणजे वाईट. रूढी म्हणजे चालीरीती. रूढी म्हणजे चालीरीती. प्रथा म्हणजे पद्धती. प्रथा म्हणजे पद्धती. मोळी म्हणजे एकत्र बांधणे. मोळी एकत्र बांधणे. वृक्षराजी म्हणजे झाडांचा समूह. वृक्षराजी म्हणजे झाडांचा समूह. आन म्हणजे शपथ. आन म्हणजे शपथ. पाणी भरणे म्हणजे मदत करणे. पाणी भरणे मदत करणे. बंडी म्हणजे एक प्रकारचे वस्त्र. एक प्रकारचे वस्त्र. कमरेपर्यंतचा अंगरखा. कमरेपर्यंतचा अंगरखा. विद्यार्थ्यांनो, मूल्य समजून घ्या. एक, वृक्षांचे संवर्धन करावे. वृक्षांचे संवर्धन करावे. परिसर स्वच्छता राखावी.
परिसर स्वच्छता राखावी. अंगी चांगले गुण जोपासावे. अंगी चांगले गुण जोपासावे. अनिष्ट प्रथा रूढींचा त्याग करावा. अनिष्ट प्रथा रूढींचा त्याग करावा. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. निसर्गावर प्रेम करावे. निसर्गावर प्रेम करावे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना जपावी. राष्ट्रीय एकात्मतेची भावना जपावी. सर्व सण एकत्र आनंदाने साजरे करावे. सर्व सण एकत्र आनंदाने साजरे करावे. पर्यावरणाची निगा राखावी. पर्यावरणाची निगा राखावी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.